मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. याआधी एक छोटासा रील टाकला होता एथेनॉल संदर्भामध्ये आणि काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. पण मला असं वाटतं की या विषयावरती जरा सखोल चर्चा करणं गरजेचं आहे आणि लोकांचे विचार देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सरकारनं या बाबतीत काहीतरी नक्कीच करणं अपेक्षित आहे. कारण काय झालं आहे की काही लोकांनी आता सध्या 2026च्या सुरुवातीच्या काही काळामध्ये नवीन गाड्या घेतलेल्या आहेत. 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील आणि त्यातील काही गाड्या ज्या आहेत त्या E5 किंवा E15पर्यंत, E20पर्यंत, E15पर्यंत चालतील अशा गाड्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये आल्या असतील कदाचित. पण आता जे गडकरी साहेबांचं जे विचार चाललेले आहेत की लगेच आता E35 इम्प्लिमेंट करूया, त्यानंतर लगेच E85 इम्प्लिमेंट करूया, तर या सगळ्यासाठी जनता तयार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तयार आहात कारण तुमच्या चिरंजीवाने ती फॅक्टरी खोललेली आहे एथेनॉलची आणि तुम्ही पेट्रोलियम मंत्रालय जे आहे ते लिटरली हायजॅक केलेलं आहे. तुम्ही खरं तर दळणवळण मंत्री आहात, पण तुम्ही तुमची कामं सोडून नको तिथं तुमची लुडबुड चालू आहे आणि ज्या खात्याशी तुमचा अजिबात कुठून कसाही संबंध येत नाही त्या खात्याला तुम्ही हायजॅक करून तुमच्या पुत्रप्रेमाने आंधळे होऊन जी जनतेची लूट चालवलेली आहे किंवा जे जनतेचं नुकसान तुमच्या या निर्णयामुळे व्हायला लागलेलं आहे, तिकडे त्याबाबत आपण अजिबात गंभीर दिसून येत नाही. तर प्रश्न असा आहे मित्रांनो की जी आमची वाहनं आहेत ती ज्यावेळेला आपण खरेदी केली त्यावेळेला त्याचं जे फिटनेस सर्टिफिकेट असतं त्या RTOनं दिलेलं आहे. तर अगदीच बघायचं म्हटलं तर समजा जरी 10 वर्षापूर्वीची जरी गाडी असेल तरी त्या गाडीचं जे फिटनेस आहे ते 2036पर्यंत किंवा 2030पर्यंत अपेक्षित आहे. तर याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेला आपण वाहन घेतलं ते वाहन ज्या इंधनावर चालायचं होतं त्या इंधनावर ते तितकी वर्ष चालणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये फेरबदल करणं शक्य नाही आहे किंवा कुणी करू शकणार नाही. जर आपण छोटंसं मॉडिफिकेशन केलं तर RTO असेल किंवा पोलीस असतील ते आपल्याला थांबवतात आणि विचारणा करतात. काही प्रसंगी त्याच्यावर गुन्हा नोंद होतोय, काही प्रसंगी वाहन सीज केलं जातं आहे कारण काहीतरी मॉडिफिकेशन केलं आणि ते इल्लिगल झालं. तर आता हे जे काही इल्लिगल काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे, इल्लिगल मी एवढ्यासाठी म्हणतोय की जनतेची परवानगी घेतलेली नाही. दुसऱ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी कंपन्यांना याबाबत पहिल्यांदा काही सूचित केलेलं नाही की बाबा आपण असं काहीतरी एक नवीन प्रकारचं इंधन बाजारात आणतोय आणि त्याच्यासाठी जी काही ॲडजस्टमेंट्स आहे किंवा जे R&D आहे ते तुमच्या बाजूनं तुम्ही करावं आणि त्या प्रकारची वाहनं तुम्ही बाजारात आणावीत आणि त्याच्यासाठी काहीतरी एक फेजिंग आउट टाईम लिमिट असतं. तो एक पिरियड असतो. तो फेजिंग आउट पिरियड पण त्यांनी ना जनतेला दिला आहे ना त्या कंपन्यांना दिला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा इथं उपस्थित होतोय की आता ही जी काही वाहनं आहेत जी थोड्या दिवसामध्ये स्क्रॅप होतील त्या वाहनांचं सरकार काय करणार. सरकार त्याच्या बदल्यात आम्हाला दुसरं वाहन मोफत देणार आहे का आणि ते 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जे काही असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यावर फारशी चर्चा झालेली नाही ती आहे शेतकऱ्याची. आता डिझेलमध्ये इसोब्युथेनॉल जे आहे ते त्यांनी घालणार आहेत. आता हे काय काय घालणार आहेत काय कल्पना नाही आहे. काय काय नवीन उपद्व्याप हे करतायत. तर डिझेलमध्ये आता 15% इसोब्युथेनॉल ज्या वेळेला ह्याने घालतील त्यावेळेला जे आमच्याकडे ट्रॅक्टर आहेत 25 हॉर्सपॉवर असतील, 35 असतील, 45 असतील, मोठेही असतील, JCB आहेत, ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला
या प्रकारचं इंधन घातलं जाईल त्यावेळेला त्याची क्षमता जी आहे त्या यंत्राची, त्या क्षमतेमध्ये किती फरक पडणार, त्याच्या इंजिनची किती लवकर वाट लागणार, कारण डिझेलला जरा मेंटेनन्स जास्त असतो डिझेलच्या वाहनांना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मनात येईल ते करायचं जे काही आता सध्या या सरकारनं चालवलेलं आहे, खास करून पेट्रोलियम मंत्रालय आहे ना, तेही जसं मी म्हटलं की गडकरी साहेबांनी हे लिटरली हायजॅक केलेलं आहे हे मंत्रालय. तर त्यांनी ज्या काही गोष्टी हे उपद्व्याप जे चालवलेले आहेत त्याचा शेवटी आता परिणाम असा होणार आहे की आमच्या ज्या काही गाड्या आहेत, आमची टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, आमचा पॉवर टिलर असेल, वीड कटर असेल, ब्रश कटर असेल, किंवा आपले ट्रॅक्टर असतील, आपले JCB असतील, जे काही आहे हे सगळं स्क्रॅप होणार. आणि लवकरच भारत देश जो आहे तो जगातलं सगळ्यात मोठं स्क्रॅप यार्ड होणार. तर सध्या जे आहे ते स्क्रॅप यार्ड ज्याला म्हटलं जातं, जिथं आहे जास्त, सगळ्यात जास्त स्क्रॅप ते आहे बांगलादेश. कारण तिथं जी जुनी जहाजं असतात मोठी मोठी, जी भंगारात म्हणजे अक्षरशः निघालेली असतात, ती सगळी बांगलादेशाला पाठवली जातात. आणि तिथे एक मोठं डॉक आहे, यार्ड आहे, जिथं ती सगळी जी जहाजं आहेत एकतर त्यांचं स्क्रॅप केलं जाते किंवा त्यांची डागडुजी केली जाते आणि तात्पुरती ती वापरली जातात काही कामासाठी. तर भारताचं जे भवितव्य आता सध्या जे दिसत आहे, जे डोळ्यासमोर दिसत आहे, ते हे आहे की लाखो गाड्या ज्या आहेत ह्या इथेनॉलमुळं आणि लाखो ट्रॅक्टर आणि JCB या डिझेलमध्ये जे काही यांनी इथेनॉल घालणार आहेत त्यामुळं स्क्रॅप होणार आहेत. तर ह्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था सरकारनं काय केलेली आहे, जसं मी म्हटलं की आमची जर टू व्हीलर खराब झाली तर सरकार आम्हाला परत देईल का दुसरी त्या इथेनॉलवर चालणारी, आमच्या गाड्या परत घ्या आणि आम्हाला तुम्ही इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या घ्या. कारण कसं झालं आहे, आमच्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही बँकेकडून कर्ज काढून हप्त्यानी वगैरे सगळ्या घेतल्या होत्या असतील. सगळेच जण काय श्रीमंत असत नाहीत, सगळेच जण काय डिप्रिसिएशन क्लेम करत नाहीत, जसे करोडपती लोक जे करतात की बाबा 25% दरवर्षी त्या गाडीचं डिप्रिसिएशन क्लेम करायचं म्हणजे 4 वर्षात त्या गाडीची किंमत 0. पण तसं सर्वसाधारण जनतेला परवडत नाही किंवा त्यांना ते त्यांच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी आहेत ह्या. काही लोकांना ही माहितीसुद्धा नसेल की बाबा डिप्रिसिएशन म्हणजे काय. तर सरकारला हात जोडून नम्र विनंती एकच आहे की जनतेकडे आज ज्या काही गाड्या आहेत त्या सगळ्या सरकार जमा करून घ्या आणि त्यांना त्याच्या बदल्यामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या इसोबी मिथेनॉल काय तुम्ही नवीन करताय त्याच्यावर चालणाऱ्या अशा सगळ्या यंत्रसामग्री जी आहे ती जनतेला त्याच्या तुम्ही पुरवठा करावा. म्हणजे मग तुम्ही जे काही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहे. उद्या जर तुम्ही असं म्हटलात की बाबा आता हे सगळं बंद करूया आणि आपण आता हे नकोच, हे इथेनॉलही नको आणि हे डिझेलही नको आणि पेट्रोलही नको, आपण पाण्यावर चालणाऱ्या गाड्या वापरूया, तर मग त्या परत तुम्ही आमच्या सगळ्या गाड्या इथेनॉलच्या परत घ्या आणि पाण्यावर चालणाऱ्या गाड्या आम्हाला द्या. तुमचं काय, तुम्ही जे काय म्हणाल ते सही. चला, फक्त जनतेला भरडू नका. कर्ज काढून लोकांनी ज्या गाड्या घेतलेत आणि ज्याचं कर्ज वेळेत न फेडल्यामुळे त्यांना कदाचित त्यांचा एक EMI चुकल्यामुळे त्यांनी जे काही दंड भरले असतील हजारो रुपयाने, त्या लोकांचा असा अपमान करू नका. पोटाला चिमटा काढून काही लोकांनी गाडी मला पाहिजे, घ्यायला पाहिजेत म्हणून ज्या लोकांनी गाड्या घेतलेत ना, अशा लोकांचा तुम्ही अपमान करताय. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर हे जर तुम्ही अशा योजना राबवत राहिलात तर तुमचं भवितव्य काही मला दिसत नाही. पुन्हा जर जनतेनं जर ठरवलं की ह्याच्यामुळं कसं आहे बघा, आता तुम्ही एका चॅनलवरती, गडकरी साहेब एका न्यूज चॅनलवरती तुम्ही सांगितलं होतं की हे जे 15 लाख रुपये द्यायचं जे काही सांगितलेलं होतं ते एक जुमला होता आणि आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही निवडून येऊ. हे तुमचे शब्द आहेत. तर आता ते 15 लाख गेले, ते तर आम्हाला मिळाले नाहीत जनतेला. आता तुम्ही आमच्या
5 लाखाच्या, 6 लाखाच्या, 8 लाखाच्या, 10 लाखाच्या गाड्या काढून घ्यायला लागला आहे. म्हणजे तुम्ही 15 लाख द्यायची तर ते राहिलेच बाजूला, तुम्ही आमच्या खिशातले 10-10, 15-15 लाख रुपये काढून घ्यायला लागलाय. आणि आमच्या म्हणजे नाकावर आमच्या लोणी काय ठेवायला लागलाय की बाबा आम्ही तुम्हाला हे माफ करू. काय माफ करू? रोड टॅक्स माफ करू किंवा आणि काय माफ करू? तो असतोय किती? 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख. त्याच्यासाठी आम्ही 15-15 लाखाच्या गाड्या स्क्रॅप करायच्या. हे कुठल्या गणितात बसते? आणि ही जी काय जनतेची आता तुम्ही दिशाभूल करून देशाची जी काय आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्याला परत तुम्ही चालना देण्यासाठी नवीन गाड्या तयार करायच्या, म्हणजे लोकांना रोजगार मिळेल, नवीन गाड्या मार्केटमध्ये येतील, म्हणजे तुमचं टॅक्स कलेक्शन वाढलं पुन्हा. त्यामुळं तुमचा जो काही आर्थिक बोजवारा झालेला आहे तो पुन्हा तुम्ही भरून काढायचा प्रयत्न, म्हणजे तुमचं हे एका दगडामध्ये 4-5 पक्षी मारायचे जे काही तुमचं चाललेलं आहे, या सगळ्यापासून जनता अनभिज्ञ आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे आम्ही सगळे दूध खुळे आहोत, आम्हाला काही कळतच नाही, अशी परिस्थिती नाही आहे. लवकर जागे व्हा आणि हे जे काही तुमचं चाललेलं आहे हे आवर्त घ्या. सगळ्यांच्या गाड्या जशा सुसूत्र चालू आहेत तशा सुसूत्र राहू द्यात. आम्ही म्हणजे काय लॅबोरेटरीमधले उंदीर नव्हे की बाबा आमच्यावरती काय पाहिजे ते परीक्षण करावं. आमच्या गाड्या म्हणजे ही उंदीर नव्हेत. तुम्ही पूर्ण देशाची एक लॅबोरेटरी करून टाकलेली आहे आणि पाहिजे ती तुमची परीक्षणं चालू आहेत. हे तुम्ही थांबवायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि ज्या लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे, जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत, तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुमचे जे विचार आहेत ते नक्की तुम्ही इथं मांडा. कॉमेंट्समध्ये तुमच्याकडून कॉमेंट्स अपेक्षित आहेत आणि सरकारला खरंच जागं करण्याची वेळ आता आलेली आहे असं मला वाटतंय. नाहीतर खरोखर एक दिवस भारत देश जो आहे तो जगातलं सगळ्यात मोठा स्क्रॅप यार्ड म्हणून पण ओळखला जाईल. नमस्कार. मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. याआधी एक छोटासा रील टाकला होता एथेनॉल संदर्भामध्ये आणि काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. पण मला असं वाटतं की या विषयावरती जरा सखोल चर्चा करणं गरजेचं आहे आणि लोकांचे विचार देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सरकारनं या बाबतीत काहीतरी नक्कीच करणं अपेक्षित आहे. कारण काय झालं की काही लोकांनी आता सध्या 2026च्या सुरुवातीच्या काही काळामध्ये नवीन गाड्या घेतलेल्या आहेत. 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील आणि त्यातील काही गाड्या ज्या आहेत त्या E5 किंवा E15 पर्यंत, E20 पर्यंत, E15 पर्यंत चालतील अशा गाड्या ज्या आहेत त्या बाजारमध्ये आल्या असतील कदाचित. पण आता जे गडकरी साहेबांचं जे विचार चाललेले आहेत की लगेच आता E35 इम्प्लिमेंट करूया, त्यानंतर लगेच E85 इम्प्लिमेंट करूया, तर या सगळ्यासाठी जनता तयार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तयार आहात कारण तुमच्या चिरंजीवाने ती फॅक्टरी खोललेली आहे एथेनॉलची आणि तुम्ही पेट्रोलियम मंत्रालय जे आहे ते लिटरली हायजॅक केलेलं आहे. तुम्ही खरं तर दळणवळण मंत्री आहात, पण तुम्ही तुमची कामं सोडून नको तिथं तुमची लुडबुड चालू आहे आणि ज्या खात्याशी तुमचा अजिबात कुठून कसाही संबंध येत नाही त्या खात्याला तुम्ही हायजॅक करून तुमच्या पुत्रप्रेमाने आंधळे होऊन जी जनतेची लूट चालवलेली आहे किंवा जी
जनतेचं नुकसान तुमच्या या निर्णयामुळे व्हायला लागलेलं आहे, तिकडे त्याबाबत आपण अजिबात गंभीर दिसून येत नाही. तर प्रश्न असा आहे मित्रांनो, की जी आमची वाहनं आहेत ती ज्यावेळेला आपण खरेदी केली त्यावेळेला त्याचं जे फिटनेस सर्टिफिकेट असतं ते RTOनं दिलेलं आहे. तर अगदीच बघायचं म्हटलं तर समजा जरी 10 वर्षापूर्वीची जरी गाडी असेल तरी त्या गाडीचं जे फिटनेस आहे ते 2036 पर्यंत किंवा 2030 पर्यंत अपेक्षित आहे. तर याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेला आपण वाहन घेतलं ते वाहन ज्या इंधनावर चालायचं होतं त्या इंधनावर ते तितकी वर्ष चालणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये फेरबदल करणं शक्य नाही आहे किंवा कुणी करू शकणार नाही. जर आपण छोटंसं मॉडिफिकेशन केलं तर RTO असेल किंवा पोलीस असतील ते आपल्याला थांबवतात आणि विचारणा करतात. काही प्रसंगी त्याच्यावर गुन्हा नोंद होतोय, काही प्रसंगी वाहन सीज केलं जातंय कारण काहीतरी मॉडिफिकेशन केलं आणि ते इल्लीगल झालं. तर आता हे जे काही इल्लीगल काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे, इल्लीगल मी एवढ्यासाठी म्हणतोय की जनतेची परवानगी घेतलेली नाही. दुसऱ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी कंपन्यांना याबाबत पहिल्यांदा काही सूचित केलेलं नाही की बाबा आपण असं काहीतरी एक नवीन प्रकारचं इंधन बाजारात आणतोय आणि त्याच्यासाठी जी काही ॲडजस्टमेंट्स आहे किंवा जे R&D आहे ते तुमच्या बाजूनं तुम्ही करावं आणि त्या प्रकारची वाहनं तुम्ही बाजारात आणावीत आणि त्याच्यासाठी काहीतरी एक फेजिंग आउट टाईम लिमिट असतं. तो एक पिरियड असतो. तो फेजिंग आउट पिरियड पण त्यांनी ना जनतेला दिला आहे ना त्या कंपन्यांना दिला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा इथं उपस्थित होतोय की आता ही जी काही वाहनं आहेत जी थोड्या दिवसामध्ये स्क्रॅप होतील त्या वाहनांचं सरकार काय करणार? सरकार त्याच्या बदल्यात आम्हाला दुसरं वाहन मोफत देणार आहे का? आणि ते 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल जे काही असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यावर फारशी चर्चा झालेली नाही ती आहे शेतकऱ्याची. आता डिझेलमध्ये इसोब्युथेनॉल जे आहे ते त्यांनी घालणार आहेत. आता हे काय काय घालणार आहेत काही कल्पना नाही आहे. काय काय नवीन उपद्व्याप हे करतायत. तर डिझेलमध्ये आता 15% इसोब्युथेनॉल ज्यावेळेला ह्याने घालतील त्यावेळेला जे आमच्याकडे ट्रॅक्टर आहेत 25 हॉर्स पॉवर असतील, 35 असतील, 45 असतील, मोठेही असतील, JCB आहेत, ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला या प्रकारचं इंधन घातलं जाईल त्यावेळेला त्याची क्षमता जी आहे त्या यंत्राची त्या क्षमतेमध्ये किती फरक पडणार, त्याच्या इंजिनची किती लवकर वाट लागणार कारण डिझेलला जरा मेंटेनन्स जास्त असतो डिझेलच्या वाहनांना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मनात येईल ते करायचं जे काही आता सध्या या सरकारनं चालवलेलं आहे खास करून पेट्रोलियम मंत्रालयानं तेही जसं मी म्हटलं की गडकरी साहेबांनी हे लिटरली हायजॅक केलेलं आहे हे मंत्रालय. तर त्यांनी ज्या काही गोष्टी हे उपद्व्याप जे चालवलेले आहेत त्याचा शेवटी आता परिणाम असा होणार आहे की आमच्या ज्या काही गाड्या आहेत, आमचे 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल, आमचा पॉवर टिलर असेल, वीड कटर असेल, ब्रश कटर असेल किंवा आपले ट्रॅक्टर असतील, आपले JCB असतील, जे काही आहे हे सगळं स्क्रॅप होणार आणि लवकरच भारत देश जो आहे तो जगातलं सगळ्यात मोठं स्क्रॅप यार्ड होणार. तर सध्या जे आहे ते स्क्रॅप यार्ड ज्याला म्हटलं जातं जिथं आहे जास्त सगळ्यात जास्त स्क्रॅप ते आहे बांगलादेश. कारण तिथं जी जुनी जहाजं असतात मोठी मोठी जी भंगारात म्हणजे अक्षरशः निघालेली असतात ती सगळी बांगलादेशाला पाठवली जातात आणि तिथे एक मोठं डॉक आहे, यार्ड आहे जिथं ती सगळी जी जहाजं आहेत एकतर त्यांचं स्क्रॅप केलं जाते किंवा त्यांची डागडुजी केली जाते आणि तात्पुरती ती वापरली जातात काही कामासाठी. तर भारताचं जे भवितव्य आता सध्या जे दिसत आहे, जे डोळ्यासमोर दिसत आहे ते हे आहे की लाखो गाड्या ज्या आहेत ह्या इथेनॉलमुळं आणि लाखो ट्रॅक्टर आणि JCB या डिझेलमध्ये जे काही यांनी इथेनॉल घालणार आहेत त्यामुळं स्क्रॅप होणार आहेत. तर ह्याच्यासाठी
पर्यायी व्यवस्था सरकारनं काय केलेली आहे? जसं मी म्हटलं की आमची जर टू व्हीलर खराब झाली तर सरकार आम्हाला परत देईल का दुसरी त्या एथेनॉलवर चालणारी? आमच्या गाड्या परत घ्या आणि आम्हाला तुम्ही एथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या घ्या. कारण कसं झालंय, आमच्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही बँकेकडून कर्ज काढून हप्त्यानी वगैरे सगळ्या घेतल्या होत्या असतील. सगळेच जण काय श्रीमंत असत नाहीत, सगळेच जण काय डिप्रिसिएशन क्लेम करत नाहीत. जसे करोडपती लोक जे करतात की बाबा 25% दरवर्षी त्या गाडीचं डिप्रिसिएशन क्लेम करायचं, म्हणजे 4 वर्षात त्या गाडीची किंमत 0. पण तसं सर्वसाधारण जनतेला परवडत नाही किंवा त्यांना ते त्यांच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी आहेत ह्या. काही लोकांना ही माहिती सुद्धा नसेल की बाबा डिप्रिसिएशन म्हणजे काय. तर सरकारला हात जोडून नम्र विनंती एकच आहे की जनतेकडे आज ज्या काही गाड्या आहेत त्या सगळ्या सरकार जमा करून घ्या आणि त्यांना त्याच्या बदल्यामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या इसोबी मिथेनॉल काय तुम्ही नवीन करताय त्याच्यावर चालणाऱ्या अशा सगळ्या यंत्रसामग्री जी आहे ती जनतेला त्याच्या तुम्ही पुरवठा करावा. म्हणजे मग तुम्ही जे काही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहे. उद्या जर तुम्ही असं म्हटलात की बाबा आता हे सगळं बंद करूया आणि आपण आता हे नकोच, हे इथेनॉलही नको आणि हे डिझेलही नको आणि पेट्रोलही नको, आपण पाण्यावर चालणाऱ्या गाड्या वापरूया, तर मग त्या परत तुम्ही आमच्या सगळ्या गाड्या इथेनॉलच्या परत घ्या आणि पाण्यावर चालणाऱ्या गाड्या आम्हाला द्या. तुमचं काय, तुम्ही जे काय म्हणाल ते सही. चला, फक्त जनतेला भरडू नका. कर्ज काढून लोकांनी ज्या गाड्या घेतलेत आणि ज्याचं कर्ज वेळेत न फेडल्यामुळे त्यांना कदाचित त्यांचा एक EMI चुकल्यामुळे त्यांनी जे काही दंड भरले असतील हजारो रुपयाने, त्या लोकांचा असा अपमान करू नका. पोटाला चिमटा काढून काही लोकांनी गाडी मला पाहिजे, घ्यायला पाहिजेत म्हणून ज्या लोकांनी गाड्या घेतलेत ना, अशा लोकांचा तुम्ही अपमान करताय. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर हे जर तुम्ही अशा योजना राबवत राहिलात तर तुमचं भवितव्य काही मला दिसत नाही. पुन्हा जर जनतेनं जर ठरवलं की ह्याच्यामुळं कसं आहे बघा, आता तुम्ही एका चॅनलवरती, गडकरी साहेब एका न्यूज चॅनलवरती तुम्ही सांगितलं होतं की हे जे 15 लाख रुपये द्यायचं जे काही सांगितलेलं होतं ते एक जुमला होता आणि आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही निवडून येऊ. हे तुमचे शब्द आहेत. तर आता ते 15 लाख गेले, ते तर आम्हाला मिळाले नाहीत जनतेला. आता तुम्ही आमच्या 5 लाखाच्या, 6 लाखाच्या, 8 लाखाच्या, 10 लाखाच्या गाड्या काढून घ्यायला लागलाय. म्हणजे तुम्ही 15 लाख द्यायची तर ते राहिलेच बाजूला, तुम्ही आमच्या खिशातले 10-10, 15-15 लाख रुपये काढून घ्यायला लागलाय. आणि आमच्या म्हणजे नाकावर आमच्या लोणी काय ठेवायला लागलाय की बाबा आम्ही तुम्हाला हे माफ करू. काय माफ करू? रोड टॅक्स माफ करू किंवा आणि काय माफ करू? तो असतोय किती? 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख. त्याच्यासाठी आम्ही 15-15 लाखाच्या गाड्या स्क्रॅप करायच्या. हे कुठल्या गणितात बसते? आणि ही जी काय जनतेची आता तुम्ही दिशाभूल करून देशाची जी काय आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्याला परत तुम्ही चालना देण्यासाठी नवीन गाड्या तयार करायच्या, म्हणजे लोकांना रोजगार मिळेल, नवीन गाड्या मार्केटमध्ये येतील, म्हणजे तुमचं टॅक्स कलेक्शन वाढलं पुन्हा. त्यामुळे तुमचा जो काही आर्थिक बोजवारा झालेला आहे तो पुन्हा तुम्ही भरून काढायचा प्रयत्न, म्हणजे तुमचं हे एका दगडामध्ये 4-5 पक्षी मारायचे जे काही तुमचं चाललेलं आहे, ह्या सगळ्यापासून जनता अनभिज्ञ आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे आम्ही सगळे दूध खुळे आहोत, आम्हाला काही कळतच नाही, अशी परिस्थिती नाही आहे. लवकर जागे व्हा आणि हे जे काही तुमचं चाललेलं आहे हे आवर्त घ्या. सगळ्यांच्या गाड्या जशा सुसूत्र चालू आहेत तशा सुसूत्र राहू द्यात. आम्ही म्हणजे काय लॅबोरेटरीमधले उंदीर नव्हे की बाबा आमच्यावरती काय पाहिजे ते परीक्षण करावं. आमच्या गाड्या म्हणजे ही उंदीर नव्हेत. तुम्ही पूर्ण देशाची एक लॅबोरेटरी करून टाकलेली आहे आणि पाहिजे ती तुमची परीक्षणं चालू आहेत. हे तुम्ही थांबवायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि ज्या लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे
जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत, तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुमचे जे विचार आहेत ते नक्की तुम्ही इथं मांडा. कॉमेंट्समध्ये तुमच्याकडून कॉमेंट्स अपेक्षित आहेत आणि सरकारला खरंच जागं करण्याची वेळ आता आलेली आहे असं मला वाटतंय. नाहीतर खरोखर एक दिवस भारत देश जो आहे तो जगातलं सगळ्यात मोठा स्क्रॅप यार्ड म्हणून पण ओळखला जाईल. नमस्कार.